रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या आयोजित मेळाव्यात रोह्यातील असंख्य कार्यकर्ते पाहून जयंत पाटील अक्षरशः भारावून गेले। त्यामुळे पुन्हा त्या काळातील आठवणींना उजाळा देत टोलेबाजीचा प्रहार केला। ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, ज्यांना पक्षाने मोठे केले, तेच काही जण पक्ष सोडून गेले। अशांना गाडण्यासाठी जिल्ह्यात तसेच तालुका स्तरावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत येत्या काळात यांना गाडण्यासाठी सज्ज व्हा। जी चूक माझ्याकडून झाली ती पुन्हा होणार नाही, त्याबद्दलची दिलगिरी कार्यकर्त्यांसमवेत व्यक्त करून सर्वांचा खरपूस समाचार घेतला। ज्यांनी आम्हाला आताच्या निवडणुकीत पाडले त्यांना पाडून त्यांची जागा दाखवून देऊ। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जिल्हा परिषद आपल्या हातून कोणी घेऊ शकत नाही। त्यामुळे पुन्हा ताकदीने पक्षाची वाटचाल सुरू केली आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे काम करण्यासाठी नव्या पिढीला तसेच महिलांना अधिक संधी दिली पाहिजे। पक्षात नवे बदल करण्यात येतील। विश्वास आहे की आजही शेकापची ताकद रोहे येथे दिसून येते। तसेच पक्षात बदल घडवून आणायचे असतील तर तरुण महिलांना प्राधान्य देत जबाबदारी दिली पाहिजे, असे प्रतिपादन रोहा येथील कार्यकर्ते मेळाव्यात शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले। नवी जबाबदारी खांद्यावर दिलेल्या रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेश खैरे हे पक्षाचे उत्तम काम करीत आहेत। युवा पिढीशी संवाद साधत आहेत। त्याचबरोबर महिला म्हणून मानसीताई तसेच चिवूताई या युवा महिलांशी संवाद साधून नवी दिशा देण्याचे काम करीत आहेत। आपण निवडणुकीत हरलो म्हणून खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने पक्ष उभा करू। मी सदैव प्रयत्नशील आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांना पाटील यांनी या प्रसंगी दिला। रोह्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात सारेच भारावून गेले। रोह्यात पुन्हा लाल बावटा फडकणार। पराभव झाला असला तरी प्रचंड मताधिक्य मिळाले आहे। ज्यांना मोठे केले ते खोटे निघाले। अशा गद्दारांना गाडून टाकण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहा। आपल्याच ओटीवर बसा, विरोधकांच्या ओटीवर बसू नका, खात होतो। त्यामुळे नवी पिढी घडवायची असेल तर ती चांगली प्रशिक्षित करायची आहे। 200हून अधिक महिला प्रशिक्षित करायच्या आहेत। त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आहे। त्यामुळे आता पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले। यावेळी लाल बावटा की जय म्हणत कार्यकर्त्यांनी जय जयकार केला। या कार्यक्रमाला शेकापचे जयंत पाटील, बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, महिला आघाडीच्या प्रमुख मानसी म्हात्रे, नेते शंकरराव मस्कर, मारुती खांडेकर, शिवराम महाबले यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। गेली 2-3 महिने ती सातत्यानं मागणी करते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे म्हणून तुम्ही आम्हाला उभं करता, परंतु पक्ष संघटनेमध्ये पण आम्हाला 50% हिस्सा पाहिजे। बरोबर मागणी आहे, परंतु आता जरूर आहे 60% द्यायला तयार आहे। पण पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाचं तत्वज्ञान आणि पक्षाबरोबर जे आपण घेतलेलं हत्यार आहे की ज्याच्या जीवावर आपण गेली 75 वर्षे या राज्यामध्ये काम करतो, ज्या गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करतो, त्यांची बांधिलकी कशी आहे आणि त्याचे प्रशिक्षित आपल्याला कार्यकर्त्या नेते घडवायचे आहे। आज कार्यकर्ते भरपूर आहेत आपल्याकडे, मी बोलतोय तर हजारो कार्यकर्ते आहेत, पण पक्षाचं तत्वज्ञान काय? बांधिलकी मुलावर पद गेल्यानंतर पक्षाला विसरतात, 2 वर्ष पद मिळालं नाही तर आपल्याला टाटा करतात आणि आपण कसे नालायक आहोत हे सांगला त्यांना मोठेपणा वाटतो। आणि म्हणून याचा आपल्याला खरा बदला घ्यायचा आहे। आज सुरुवात करतोय आपण या संवाद यात्रेमध्ये सुरुवात करतोय। किमान 200 प्रशिक्षित महिला आपल्याला घडवायच्या आहे। त्यांना पक्षाचं तत्वज्ञान कळलं पाहिजे। पक्ष आपण काम करतो का, कशासाठी करतो, गोरगरिबांना आपल्याला कशा प्रकारे आपल्याला त्यांची चूल कशी भेटली पाहिजे, नुसती चूल नाही तर शैक्षणिक दृष्ट्या त्यांचा उत्सव आणि त्या ठिकाणी असलेला उद्धार किंवा त्याची प्रक्रिया कशी वाढली पाहिजे बघण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आम्ही घडलो, आता झटपट आले,
पुढारी झाले, लगेच सरपंच पाहिजे, जिल्हा परिषद पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्ष पाहिजे, आणि खाली उतरले की सगळे गेले. ज्यांना ज्यांना सभापती केले ते सगळेच गेले. म्हणजे मागाहून काही होत नाहीये. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी आहेत, उद्या तालुका चिटणीस आहे, उद्या महिला आघाडी अध्यक्ष आहे, उद्या आपल्याला गाव पातळीचा चिटणीस आहे, तो व्यवस्थितरित्या बोलला पाहिजे. आपली ओळख वेगळी आहे, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. विधिमंडळामध्ये आतापर्यंत आम्ही 100 आमदार गेलो, पण शेका पक्षाचा एक आमदार सभा बोलत असेल तर सभागृह संपूर्ण आपण निर्माण केली, या शेवटपर्यंत आपण ठेवली. परंतु आपल्याला या पक्षाला ही आताच परिस्थिती नाहीये. ही 52 नंतर आपला पराभव झाला, माझा जन्म पण झाला नव्हता, तेव्हा नेते मंडळी सोडून गेली. 57 आपल्या चांगल्या सीट आल्या. 62च्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आतून गद्दारी केली. याच्यात सुभापीस होते, माळुंगे होते, तटकरेंचे वडील होते, बी.एफ. पाटील होते, के.बी. पाटील होते, परशुराम भाऊ दळवी होते. ही सगळी मंडळी पक्ष सोडून गेली. लोक म्हणाले पक्ष संपला, आणि 67 साली पुन्हा आपण 5 आमदार आणले, खासदार आणले. हा इतिहास आहे. 71 साली ते झालं होतं का? असं आता झालं असं नाहीये. पण आपल्याला आता वेगळं बदलायचं आहे. पिढी बदललेली आहे. नवीन पिढीला लगेच पद पाहिजे, पैसा पाहिजे, अध्यक्षपद पाहिजे. पण ते केव्हा? ज्याप्रमाणे वैचारिक दृष्ट्या त्यांना आपल्याला परिपक्व, विचाराने परिपक्व, बांधिलकी परिपक्व हे आपल्याला करावं लागेल. याच्यासाठी संवाद. आज कोण आहे? लँड डिलिंग वाले सगळे पदाधिकारी आहे. आज कोण आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पदाधिकारी आहेत. जो गरीब खरा कार्यकर्ता काम करतो सर्व पक्षात आपल्याच नाहीये. पण आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला माहिती नाहीये. तुम्हाला वाटत असेल की असंच करा, तर असं नाही होणार. या जिल्ह्यातला शेका पक्ष प्राथमिक शिक्षक चालवत होते. ज्या गावात आमचा प्राथमिक शिक्षक जात होता जिल्ह्यामध्ये, तो शेका पक्ष घेऊन जात होता आणि शेका पक्ष वाढवत होता. त्या ठिकाणी बरेच आमच्या गावात अमोल मास्तर आहे, मारुती मास्तर आहे, वसंत पिंगळे आहे, हे भरपूर मी नावं घेत नाही. काही माझ्या बरोबर पण लोक आहेत की ते म्हणतात आपण पुन्हा उभं करू. आणि मला वाटतं हे जे आपल्याकडे आले तेवढ्या पुरते आले. लोक येतात, मी सगळ्यांना ओळखतो. काय आपल्यातून जे गेले त्यांच्याकडे बैठकीला का जाता? जे आपल्या पक्षाला सोडून गेले, जे पक्षाशी गद्दारी केली, जे आपल्या विरोधात बोलतात, त्यांनी बोलवलं तुम्ही काय कर, तुमच्या डोक्यात काय ते आम्हाला माहिती नाही. काय मी चुकीचं बोलतोय? मी चुकीचं बोलतो का? जे आपल्या पक्षातून कोण गेले, कोण पक्ष विरोधी काम केलेलं आहे ते त्याला माहिती नसेल तर मस्कर मी काम नाही करू दे. तो कार्यकर्ताच नाही, नेताच नाही. काय माझं म्हणणं चुकीचं आहे का? प्रत्येक वेळा हा येतो, तो येतो. त्यांनी सांगत तालुका चिटणीस तुम्ही सगळे विरोध करत होते. मी म्हणलो चला चांगला आहे, आपण ठेवला. एक मी ठेवला, माझी चुकी आहे, मी कबूल करतो. आपण किती वेळा 3 वेळा त्याला सभापती केला, आठवतो? मला कोणाचा इथे व्यक्तिगत असलेल्या प्रत्येकाचा माझा संबंध आहे. मी गेली 40 वर्ष प्रत्येक कार्यकर्त्याला घडवला, प्रत्येकाला उभा केला, प्रत्येकाला रोजगार दिला, प्रत्येकाला आपण जो प्रयत्न केला, आपण विकास आणला, आपण प्रत्येकाला घडवण्याचं काम केलं. मी चुकीचं बोलतो का माहिती? मी या ठिकाणी प्रत्येकाला ओळखतो, प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतो, त्याच्या सुख दुःखात आपण सामील होतो. आणि म्हणून रोहा तालुका शेका पक्षाचाच होता. इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी आपले कार्यकर्ते मिळवा होतात आणि दुसरीकडे जातात ते विरोधकांनी गणित केलेलं आहे. आणि ते आपल्याला बदलायचं आहे आणि ते आपल्याला घडवायचं आहे. ते घडवण्याचा प्रयत्न केला विधानसभेत मी अलिबाग पेठमध्ये केला, अलिबागला जास्त केला, तरी आपण अपयशी आलो असं मला वाटतं. आणि त्यांची खऱ्या अर्थानं सुरुवात करायची. तुम्हाला वाटतं पक्ष का असा आहे का?
मी तुम्हाला सांगतो की 4.5 लाख मतं गेलेली आहेत. उद्या मी पक्ष सोडून गेलो त्यातली 35,000 मतं पुढे निघून जाऊ शकत नाही. मतं ही पक्षाची आहे आणि पक्ष काय माझ्या माझ्या मालकीचा नाहीये. बाळाराम पाटलांची मतं वाढली. बाळाराम पाटला गेल्या गेला 1 लाखाच्या आतमध्ये मतं मिळाली. आज जवळजवळ 1.5 लाखाच्या जवळपास बाळाराम पाटला हे जे मिळतं याची कोणी चर्चा करत नाहीये. हे जेव्हा अध्यक्ष होते, सभापती होते, कोण नगराध्यक्ष होते, तेव्हा पक्ष लहान नव्हता का? तेव्हा पक्ष लहान नव्हता का? आता लहान बोलायचा. मी सांगतो आपल्याला या गद्दारांना खऱ्या अर्थाने ठेचाचं काम तुम्हाला करायचं आहे. आपलं राजकारण काय? आपलं राजकारण भोजनांचं राजकारण, आपलं राजकारण गरिबांचं राजकारण, आपलं राजकारण जो माणूस आज या ठिकाणी उभा राहत नाही, जो उभा राहू शकत नाही, त्याला आधार द्यायचं राजकारण. आपण प्रमा देऊन राजकारण होत नाही. प्रमा 10-20 लोकांना देता तुम्ही आणि तो पण प्रमावाला मागावून दुसरं काम नाही मिळालं तर विरुद्ध जातोय. आहे ना परिस्थिती का नाहीये? गंभीर तुला कधी प्रमा दिला? मला काय कळलं नाहीये हे राजकारण काय नाही. काय बोलणार? तो कोण सरपंच केला होता आपण दापोलीला? कोण तो मला आला मला प्रमा नाही आणि अमुक नाही. हे मी कधी आयुष्यात बघितलंय काय? आपण कधी गव्हर्नमेंटचं काम घेतलं नाही. आपण कधी आपला धंदा केला नाही. माझा धंदा राजकारणाच्या व्यतिरिक्त आहे. आपण जोरात काय बोलतो? आपण कुठलाही व्यवसाय करताना राजकारणाचा आधार घेतला नाही, आमदारकीचा अधिक आधार घेतला नाही. म्हणून सगळ्यांच्या पेक्षा वेगळा जयंत पाटील आहे. माझं आर्थिक स्रोत मी वेगळं निर्माण केलं. माझं वेगळं मी साम्राज्य निर्माण केलं. मी कधी माझ्या व्यवसायाला पण मी कधी कुठल्या सरकारी अधिकाऱ्याकडे गेलो नाही किंवा मंत्र्याकडे गेलो नाही. तेवढं बाई तुमचं काहीच काम नसतं, पण माझं नाही, माझं काम आहे तेवढंच आहे. आणि म्हणून जो गोर गरीब माणूस या ठिकाणी आहे, तुम्ही जे कार्यकर्ते बरेचसे गरीब आहे, ते बिचाऱ्या बायकांना साड्या घ्यायला पण पैसे नाही अशी परिस्थिती आहे. हे कार्यकर्ते आज माझ्याबरोबर ठामपणे आहेत. तुमच्या जीवावर आपण पुन्हा बांधू असं बांधायचं आहे की आपल्याला करत नाही. पैसे काय दिले नाहीत? तुम्ही पैसे दिले नाहीत का? उपयोग आहे हे मी पहिल्यापासून सांगतो. पैशांनी मत मिळत नाही. तुम्ही कामाने, मताने आणि तुमच्या प्रामाणिकपणावर मत दिली पाहिजे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.